ज्ञानेश्वर महाराजांच्या देवस्थानचे ट्रस्टी योगी निरंजन नाथ ज्या काही सुवर्ण महोत्सवाच्या भविष्यातल्या कल्पना आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राला ते 2 मिनिटांमध्ये सांगतील. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्यावं. ज्ञानेश्वर भगवान विष्णू. मला तरी असं वाटतं की जयाची बारी सोन्याचा पिंपळांगी ऐसे बोलरेडा बोले. ज्ञानोबांची कीर्ती आम्ही जी ऐकली आणि आज 749 वर्ष ज्ञानोबांचे आणि 750व्या वर्षाला जेव्हा म्हणजे या सुवर्ण क्षणाला जे आहे तर याचा उच्चार सुद्धा एवढ्या सुंदर रीतीने आणि शास्त्री महाराजांच्याकडून झाला. याबाबत आपण सर्वांनी ज्ञानोबांची कृपा आपल्यावर किती असली पाहिजे हे अजूनही अनुभव करून घेतलं पाहिजे. खरं तर आम्ही हे सगळं अजूनपर्यंत नियोजित केलं होतं. माझे सहकारी डॉक्टर भावार्थ देखणे, परंपरा निष्ठित रामचंद्र देखणे सर यांचे चिरंजीव आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की हे व्यापक स्वरूपावर करावं. पण आनंदाचा भाग आहे की इथल्या बाबांच्या मुखातून मी असं म्हणतो की बाबा ही सुरुवात झाली आणि यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्राला आवाहन करू इच्छितो की त्यांनी ज्या काही कल्पना असतील हो महाराष्ट्रातच नाही बाबांची सूचना आहे त्याच्यात तात्काळ करेक्शन करतो की संपूर्ण विश्वामध्ये हा 750वा जन्मोत्सव आता आमच्या सहकार्याची आपण नाही हे तुम्ही अधिकारी या ना भावार्थी आहे. डॉक्टर भावार्थ देखणे यांचे चिरंजीव आहेत. तुम्ही पॅन्टिंग कर पाहिलं धोतात पाहिलं नाही त्याच्यामुळे येऊ नका म्हणलं. पॅन्ट जेवढे लांब राहील तेवढं मला चांगलं आहे. आणि आपण दोघांनी साजरा करावं. जिथे जिथे मराठी बोलली जाते त्या मराठीवर ज्ञानोबांचे उपकार आहे. म्हणून आस्तिक असेल नास्तिक असेल साहित्यिक असेल सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव विद्यापीठीय स्तरावर आपल्या संप्रदायाच्या स्तरावर पूर्ण भारतामध्ये आणि विश्वामध्ये साजरा करावा ही देवस्थानची विनंती आहे. ते अजून व्यापक रूपाने बोलतील. बोला ना तुम्ही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की खरंच आनंदाचा क्षण आहे की बाबांच्या कर्मी हे सर्वप्रथम आवाहन आज या ठिकाणी संपूर्ण विश्वामध्ये पहिल्यांदा होत आहे. याचं आम्ही दोघांनाही विनंती करू इच्छितो बाबा की यासाठी आपलं मार्गदर्शन सदैव सदैव निरंतर आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आम्हाला भेटावं हा आम्हाला वरदान स्वरूप आशीर्वाद द्या. हा संकल्प आहे. कलियुगे प्रथमच स्वाभाविक आहे ते त्यांच्या आहे. मी माऊलीसाठीच आम्ही ज्ञानेश्वरीसाठीच माझा जन्म आहे. 750 वर्षात पहिल्यांदा 7 टनाचा एक दगड आहे जो आम्ही देगलूरकडून आणलेला आहे. आणि भगवानगडावर ज्ञानोबांचं न भूतो न भविष्यती एवढं मोठं मंदिर 3x3च्या एका दगडामध्ये आम्ही ते मंदिर बांधतोय. आणि मला अभिमान आहे ऊसतोड कामगार बांधले. पुण्या मुंबईचे सत्ताधारी श्रीमंत राजकारणी नाही ऊसतोड बांधतोय माऊलीसाठी हे वैशिष्ट्य. आणि ते 26 साली पूर्ण होईल अशी आम्ही दक्षता घेतोय. आणि महाराष्ट्रातलं पहिलं तेवढ्या मोठ्या दगडातलं मंदिर आहे. सगळे मंदिर पहा तुम्ही पहिलं मंदिर तेवढ्या मोठ्या दगडात आहे आणि पहिलं ज्ञानोबांचं मंदिर आहे. एवढ्या ज्ञानोबांची उंची वाढवली पाहिजे. किमान ज्ञानोबांचे एक वारकरी एवढं मोठं मंदिर बांधू शकतो. करीमध्ये काय एक विषय सांगायचा होता. आमच्या आर्किटेक्ट आणि इंजिनियर
याने मी संकल्पना मांडली की बाबा 3x3चा एक दगड मंदिर बांधावं, कारण की 27 दगड वापरल्यानंतर 3x3चं तयार होते. ते 27 जॉईंट नको आहे. दगडामध्ये जेवढे जॉईंट कमी असतात तेवढं त्याचं लाईफ असतं. तेवढी तुमची कल्पना छान आहे, आम्ही सगळं करून देतो. दगड मिळतील का? क्षमता. मी म्हणलं पृथ्वी ज्ञानोबासाठी पाहिजे ते तेवढे दगड पाहिजे तेवढे दगड. आणि साक्षात्कार आहे, आम्ही दगड आणायला कमी पडतो पण पृथ्वी दगड द्यायला कमी पडत नाही. हा चमत्कार आहे. एवढे मोठे दगड मिळणं पृथ्वीने ज्ञानोबासाठी दिलेलं दान. म्हणून आपण सगळ्यांनी उद्यापासून सुवर्ण महोत्सव सुरू होतोय. संपूर्ण कीर्तनकारांनी महाराष्ट्राची आई तुमची आमची माऊली तिचा सुवर्ण महोत्सव साजरा करून माऊलीची कृपा संपादन करावी एवढं बोलतो आणि कथा. जय विठ्ठल.